हाय हॅलो नमस्कार, मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये केसांची घरगुती पद्धतीने नैसर्गिक पद्धतीने कशी काळजी घ्यायची, कारण की आजकाल ना कमी वयातच खूप केस गळती व्हायला लागल्या, अक्षरशः लहान मुलांचे केससुद्धा गळायला लागलेत। तर का सांगू काय, तर वातावरणातील बदल आणि आपल्या खाण्यापिण्यात झालेला बदल, आपण जे खातो त्याचा परिणाम आपल्या केसांवरती स्किनवरती दिसून येतो। म्हणून आज मी तुमच्यासोबत 3 रेमेडी शेअर केलेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि एकही रुपया खर्च न करता घरातल्या साहित्यामध्ये। तर सकाळी उठल्यानंतर आपण भाजीला कढीपत्ता घेऊन येतो ना, तर सकाळी उठल्यावरती 3, 4 किंवा 5 कढीपत्त्याची पानं खाली पेट उठल्यानंतर खा। कढीपत्त्याचे फायदे केसांसाठी भरपूर आहेत। आता मेथीदाणा मी रात्री ना पाण्यामध्ये भिजत घातलेला, हा रोज नाही घेतला ना तरी चालेल, म्हणजे मेथीदाण्याचं पाणी हे आठवड्यातून 2दा किंवा 3दा घेतलं तरी चालते, कारण की काहींना मेथी गरम पडू शकते, मेथी गरम असते। तर आठवड्यातून 2दा किंवा 3दा मेथी पाण्यात भिजत ठेवायची आणि ते पाणी प्यायचं। जर काहींना शक्य असेल तर थोडंसं मेथीदाणे त्यातले खा सुद्धा, नाहीतर मग काहीतरी केसांवरती रेमेडी बनवण्यासाठी त्याचा वापर करा। आता इथे ना मी त्यातील थोडेसे मेथीदाणे खाल्लेत आणि बाकी मी पुढच्या रेमेडीमध्ये राहिलेले मेथीदाणे तुम्हाला कसे वापरायचे ते सांगेल, काही वेस्ट आपल्याला घालवायचं नाहीये। तर आता मी परत आले दुसरी रेमेडी बनवण्यासाठी। तर इथे कढीपत्त्याची पानं मी काढून घेते। खूप सारा कढीपत्ता आज माझ्याकडे आणला होता भाजीमध्ये, तर म्हटलं 1-2 रेमेडी तुमच्यासोबत शेअर कराव्या, कारण का कढीपत्ता ना भाजीसोबत आपल्याला फ्री भेटतो, पण त्याचे फायदे खूप आहेत, फक्त जेवणासाठी नाही, जेवणाची टेस्ट वाढवण्यासाठी नाही, तर सुंदर केसांसाठी आणि स्किनसाठी, तसंच आपल्या हाडांसाठी, आपल्या शरीरासाठी सुद्धा कढीपत्ता भरपूर फायदेमंद असतो। म्हणून ना रोज सकाळी उठल्यानंतर कच्ची पानं 5-6 तरी खा। आता इथे ना मी कढीपत्ता स्वच्छ धुवून घेतला, आपण आणतो बाहेरून, त्याच्यावरती धूळ वगैरे असते, म्हणून स्वच्छ धुवून घ्यायचा आणि नितळवत ठेवायचा, पाणी पूर्णपणे निघून गेलं पाहिजे। तर आता इथे ना माझ्याकडे इतका वेळ नव्हता, म्हणून मी थोडा वेळ नितळवत ठेवला आणि आता हा कढीपत्ता ना कढईमध्ये टाकला भाजायला, छान असा कुरकुरीत होतोपर्यंत आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे मीडियम गॅसवरती। आता ना मी तुम्हाला केसांसाठी कढीपत्त्याचे कोणते फायदे होऊ शकतात, जेणेकरून जर तुम्ही कढीपत्ता आणला तर तो वाया घालवणार नाहीत। तर सांगते तुम्हाला, पहिला फायदा म्हणजे कढीपत्त्यामध्ये ॲमिनो ॲसिड्स आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात, भरपूर प्रमाणात असतात, आणि त्याचा फायदा आपल्या केसांना काय होतो, तर भरपूर प्रमाणात पोषण मिळतं। त्याच्यामुळे केसामध्ये कोंडा होऊ शकत नाही। जर याचा वेगवेगळ्या पद्धतीने जर वापर केलात ना कढीपत्त्याचा, तर तुमच्या केसामध्ये कोंडाच होणार नाही। तिसरी गोष्ट म्हणजे केसांचा जो नॅचरल कलर आहे तर तो चेंज होत नाही। काहींचे केस कमी वयातच पांढरे व्हायला लागतात, तर तुम्हाला कमी वयात पांढरे केस नको पाहिजे असतील तर कढीपत्त्याचा असा वापर तुम्ही करू शकता। नॅचरली आपल्याला सगळे फायदे मिळतात आणि याच्यामुळे कोणताही साईड इफेक्ट होत नाही। आता इथे तुम्ही पाहिलं असेल, कढीपत्ता छान भाजून घेतला आणि त्याच्यानंतर मिक्सरला फिरून पावडर करून घेतले, दरदरीत असले तरी चालेल। आता इथे ना माझ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये प्रॉब्लेम आहे, एकदम फाईन असं बारीक होत नाही, त्याच्यामुळे तुम्ही बारीक करून घ्या। आता दुसरा आयटम आपण घेतला आहे पांढरे तीळ। आता इथे तुम्हाला कळलंच असेल, दुसरी रेमेडी ही खाण्यासाठी बनवलेली आहे। मी एक्सटर्नली तुम्हाला बऱ्याच अशा रेमेडी सांगितल्यात, पण इंटरनलीसुद्धा आपण आपल्या शरीराची काळजी घेतली पाहिजे। जास्त करून तुम्हाला जर इफेक्ट तुमच्या केसांवरती लवकरात लवकर, स्किनवरती इफेक्ट लवकरात लवकर पाहिजे असेल ना, तर इंटरनली हेल्दी राहायला पाहिजे। मग आपला डाईट, आपण दिवसभरामध्ये पाणी किती पितोय, आपण फळं किती खातोय, हिरव्या पालेभाज्या किती खातोय, याच्यावरती भरपूर अवलंबून आहे। आणि मी तुम्हाला मगाशीच म्हटले की वेगवेगळ्या सीड्स आणायच्या, त्या भाजून ठेवायच्या, काही रेमेडी नाही बनवले तरी चालेल, पण त्या भाजून ठेवा आणि जेवण झाल्यानंतर ना त्या खात जा, त्याचा भरपूर फायदा आपल्या स्किनला होतो। आता इथे ना मी चटणी बनवते कढीपत्त्याची, तर त्यासाठी लागणारे तीळ, खोबरं हे सगळं भाजून घेतलं, आणि जे तेलवर्गीय पदार्थ असतात ना, तर ते आपल्या केसांसाठी भरपूर फायदा करतात। मग शेंगदाणे किंवा वेगवेगळ्या सीड्स, पंपकिन सीड्स असतील, सूर्यफुलाच्या असतील, किंवा अळशीच्या बिया, हे तुम्ही घेऊ शकता। काळे तीळ, पांढरे तीळ, ह्याचा वापर करून तुम्ही कसाही वापर करा, पण आपल्या शरीरामध्ये ते पदार्थ गेले पाहिजेत। आता इथे मी शेंगदाणेसुद्धा नॉर्मली भाजून घेतले, सगळं थोडं भाजून घ्यायचं, लसूण घेतले,
हे सर्व भाजून का घ्यायचं तर ते जास्त दिवस टिकतं नाही, तर जर आपण भाजून घेतलं नाही ना तर लवकरात लवकर बुरशी वगैरे भाजते। तर आता हे सगळं भाजून घेतल्यानंतर कढीपत्ता मी आधीच बारीक करून घेतला आहे। आता मी सगळं थोडं थोडं बारीक करून घेते, मिक्सरला फिरून घेते। एकत्र सगळं जर मिक्स करून तुम्ही वाटायला गेलात ना तर बिलकुल मिक्स होणार नाही, शेंगदाण्याचे दाणे दाणे तसेच राहतील, लसूण तशीच राहील, म्हणून सगळं ना सिंगल सिंगल दळून घ्यायचं, म्हणजे मिक्सरला फिरून घ्यायचं। तर आता इथे मी तीळ खोबरं हे सुद्धा मिक्सरला फिरून घेते। माझ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ना तसंही बारीक होतच नाही, म्हणून मी सिंगल सिंगल दळून घेतेच, पण नंतर परत एकदा हे सगळं दळून झाल्यानंतर ना म्हणजे वाटून घेतल्यानंतर ना मसाला ॲड करेल आणि परत एकदा फिरवेल, म्हणजे सगळं एकजीव होईल, सगळं मिक्स होईल। तर आता ही कढीपत्त्याची चटणी खायची कशासोबत तर तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता, चपातीला तूप लावायचं आणि त्याच्यावरून ही चटणी पेस्ट करून खाऊ शकता, किंवा तुम्ही पराठासुद्धा बनवून खाऊ शकता, म्हणजे चपाती लाटायची, तूप लावायचं आणि ही चटणी पेस्ट करून गोल गोल राऊंड करून परत त्याचा पराठा बनवायचा आणि छान असा तुपामध्ये भाजून तुम्ही खाऊ शकता। परत गरम गरम भात त्याच्यावरती ही चटणी आणि तूपसुद्धा घेऊ शकता, काहींना तूप नसेल आवडत तर तुम्ही दही आणि ही चटणी भात एकत्र मिक्स करून खा, खूप छान लागते। काही टेस्ट बदलत नाही कढीपत्ता घातल्यामुळे, जशी खोबऱ्याची चटणी किंवा शेंगदाण्याची चटणी जशी लागते ना तशीच लागते, खूप छान लागते। नक्की एकदा बनवून बघा, काही जण बनवतसुद्धा असतील, पण माझ्या घरामध्ये नेहमी ही बनते। किंवा जे काळे तीळ असतात ना तर त्याची सुद्धा चटणी मी बनवते, बऱ्याच वेळा मी व्हिडिओमध्ये शेअर केले, ज्या सुक्या भाज्या वगैरे असतात त्याच्यामध्ये मी वापर करते आणि ही चटणीसुद्धा मी जेवणामध्ये वापरते। आता भारी भारी माझे 7-8 दिवसच ह्या चटणीवरती जाऊ शकतात। जर तिखट असेल ना तर थोडी कमी खातात, पण तिखट नसेल तर मग सारखी ही चटणी लागते। आणि जर कधी मला डब्याला रुद्राला भाजीला काही नसेल ना तर ही चटणी मी तिच्या चपातीवरती पीस करून तूप लावून रोल करून तिला देते, तिला पण भरपूर आवडते। ही चटणी स्टोअर करण्यासाठी खास करून ना काचेची बॉटलच वापरा, ह्या अशा छोट्या छोट्या लोणच्याच्या किंवा मधची बॉटल असते त्या ठेवायच्या, त्या फेकून नाही द्यायच्या। असे वेगवेगळे पदार्थ ठेवण्यासाठी किंवा कोणतेही साहित्य ठेवण्यासाठी छान वापर होतो। आता ही चटणी ना फ्रीजमध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता जर जास्त दिवस टिकून ठेवायचे असेल तर, पण आता मी किचनमध्येच ठेवले कारण का माझे जास्त दिवस या चटणीवरती जात नाहीत। आणि जास्त दिवसाची पण झालेली चटणी खाऊ नका, जशी लागेल तशी फ्रेश बनवून 7-8 दिवसाची किंवा भारी भारी 10 दिवसापर्यंत बनवून खात जा। आता मी तुम्हाला तिसरी रेमेडी दाखवते। कढीपत्त्याची पानं मी मगाशीच म्हटले माझ्याकडे भरपूर होती, त्यातील ही थोडीशी कढीपत्त्याची पानं आणि ॲलोवेरा घेतला आहे इथे फ्रेश, तर कोवळा होता म्हणून मी तो त्याचं साल न काढता तसाच घेतला आहे। आणि दही घेतलं आहे, मेथीदाणे मगाचे जे राहिले होते ना तर ते घेतलेत, आणि आठवड्यातून एकदा हेअर मास्क मी लावतेच लावते। तर आजचा हेअर मास्क हा माझा असा असणार आहे, आणि हे आवळा, रिटा, शिककाई त्याची पावडर इथे मी घेते, छान असं मिक्स करून घ्यायचं। आवळा, शिककाई, रिटा हे केसांसाठी भरपूर फायदेमंद असतात, त्याचा शॅम्पूसुद्धा मी माझ्या व्हिडिओमध्ये अपलोड केला आहे कसा बनवायचा, तर नक्की एकदा चॅनलला व्हिजिट द्या। आणि खूप साऱ्या रेमेडी स्किनसाठी आणि केसांसाठी बनवलेल्या आहेत तर त्या पहा। आता हे छान मिक्स करून ना मी ठेवून देते, आणि केस धुण्याच्या ना अर्धा 1 तास आधी मी केसांवरती अप्लाय करेन। तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते, धन्यवाद।